ऑनलाईन न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिल्लीचे भावी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चाय पे चर्चा झाली. पंतप्रधानांचे निवासस्थान 7 रेसकोर्स रोडवर सकाळी 10:30 वाजता केजरीवाल यांनी मोदींची पहिली औपचारिक भेट घेतली. सुरुवातीला हात जोडून नंतर हस्तांदोलन करून मोदींनी केजरीवाल यांचं स्वागत केलं. यावेळी मनीष सिसोदिया उपस्थित होते. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा अशी मागणी केजरीवाल यांनी मोदींकडे केली. केजरीवाल आणि नरेंद्र मोदींमध्ये 14 मिनिटे चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी हसत चर्चा केली. हस्तांदोलन करून नरेंद्र मोदी यांनी केजरीवालांचं स्वागत केलं, परंतु गळाभेट घेतली नाही. दरम्यान केजरीवालांनी बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. यावेळी प्रणव मुखर्जी यांनी केजरीवालांची गळाभेट घेतली होती. तसंच केजरीवाल यांनी मोदींना शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण दिलं. मोदींनी ते निमंत्रण स्वीकारलं, मात्र मोदी या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळाली आहे. पंतप्रधान मोदी 14 फेब्रुवारीला महाराष्ट्रातील बारामतीचा दौरा करणार आहेत. मोदींचा हा दौरा पूर्वनियोजित आहे. बारामती येथील एका कार्यक्रमाला उपस्थित देणार आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मोदी एकाच मंचवर साथ दिसणार आहेत. दिल्लीत भाजपचा झालेला पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाल्याचं मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी म्हटल्यावर आता त्यांनी मोदी शहा या भाजपमधील पॉवरफुल जोडगळीवर व्यंगचित्र काढून कलात्मक टीका केली आहे. एखाद्या संघटनेला जी व्यक्ती लीड करत असते त्याच्यावरच चांगल्या वाईट गोष्टींचा अंतिम जबाबदारी असते. दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने ज्या प्रकारे ताकद व प्रतिष्ठा पणाला लावली होती त्यामागे नरेंद्र मोदीच होते. दिल्लीची निवडणूक अरविंद केजरीवाल विरुद्ध नरेंद्र मोदी अशीच लढली गेली. त्यामुळे हा पराभव मोदींचाच आहे. गेल्या काही दिवसातील अनुभवावरून मोदींची लोकप्रियता कमी होऊ लागली आहे हे सर्वांनी मान्यच करावे लागेल. अशा शब्दात राजकीय टीका केल्यानंतर राज यांनी आपल्या व्यंग्यचित्रातूनही फटकारे मारले आहेत. क्रिकेटमधील रणसंग्राम अर्थात विश्वचषकाला शनिवारपासून सुरुवात होत असली तरी ही स्पर्धेचं उद्घाटन आजच होत आहे. यंदा 2 देश संयुक्तरित्या वर्ल्ड कपचा यजमान असल्यामुळे उद्घाटन सोहळेही 2 ठिकाणी होत आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार पहिला सोहळा न्यूझीलंडच्या ख्राइस्टचर्चमध्ये दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे, तर संध्याकाळी 5 वाजता ऑस्ट्रेलियाचा मेलबर्नमध्ये दुसरा सोहळा संपन्न होईल. उद्घाटन समारंभाचे सर्व तिकीट विकल्या गेले असल्याचं ICCच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे. या समारंभात 14 देशांची विविधता दाखवली जाणार आहे. विश्वचषक जिंकणाऱ्या संघास 24.7 कोटी रुपयांचं बक्षीस मिळणार आहे. न्यूझीलंड संघाचा माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग उद्घाटन समारंभात थिएटर शो दरम्यान अभिनय करणार आहे. तो आपल्या अभिनयातून एका युवा क्रिकेटपटूची कथा मांडणार आहे. त्याच्या परीने सर्वोत्तम अभिनय करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. उद्घाटन समारंभात न्यूझीलंडच्या संगीत, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार आपली कला सादर करणार आहेत. मेलबर्नमध्ये तब्बल 2.5 तास रंगारंग कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाचे आकर्षण म्हणजे सिडनीची मेयर म्युझिक बाउल टीम आहे. या टीममधील गायक, नर्तक आणि आर्टिस्ट विश्वचषकात समाविष्ट असलेल्या 14 देशांची संस्कृती सादर करणार आहे. माध्यमांनी दिलेल्या हवाल्यानुसार विश्वचषक उद्घाटन कार्यक्रमानंतर 14 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड या पहिल्या सामन्यामध्ये 90,000 प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. विश्वचषकातील मुख्य सामने शनिवारपासून सुरू होणार आहेत. पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये ख्राइस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. दुसरा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड यांच्या दरम्यान मेलबर्न येथे खेळला जाणार आहे. आपल्या काही सूचना अथवा समस्या असल्यास आम्हाला या पत्त्यावर संपर्क साधावा. आमचा पत्ता B24 महावीर मार्केट, सेक्टर 18, वाशी, नवी मुंबई. उद्या पुन्हा भेटू विशेष घडामोडींसह. तोपर्यंत धन्यवाद.